नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. ज्यावेळेस आपल्या घरात कुठलीही भाजी नसेल, काय करावे वाटेल त्यावेळेस ही राजस्थानी भाजी करायची आहे. मलाई सब्जी आहे. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवायचे आहे. त्यात 2 चमचे तेल घालायचे आहे. 1 छोटा चमचा जिरे तडतडले की मग त्यात आपण चिमूटभर हिंग घालायचे आहे. मग असे आपण मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत 2 कांद्याचे. त्याला चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. कांदा थोडा वेळ फ्राय झाला की मग त्यात आपण पाच सहा पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. त्यात आपण बारीक चिरून घातलेला लसूण घातला आहे. हिरवी मिरची, लाल मिरची कट करून उभी काप करून घेतलेले आहे. ते पण घालून फ्राय करून घ्यायचे आहे. ते थोडा वेळ फ्राय झाले की मग पाच सहा कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. त्याला पण चांगले परतून घेऊ. ज्यावेळेस आपल्या घरात कुठली भाजी नाही त्यावेळेस काय करावे वाटले की अशी काहीतरी नवीन भाजी करायची आहे. 1 चमचा लाल तिखट, चिमूटभर हळद, गरम मसाला 1 चमचा, आमचूर पावडर 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, कसुरी मेथी 1 चमचा, चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्स करून घेऊ. याला चांगली फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळेस घरात भाजी नसेल त्यावेळेस पटकन असे झटपट अगदी 10 मिनिटात होणारी आहे आणि खूप चविष्ट पण होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. फ्रेश क्रीम आहे, हे फ्रेश ताज्या दुधावरली साय आहे. मलाई प्याज भाजी आपली रेडी झाली आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप चविष्ट भाजी लागते आणि खूप छान होते. अगदी झटपट 10 मिनिटात. याला वेळ पण लागत नाही. वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि 10 मिनिटासाठी याला झाकून ठेवू. 10 मिनिटं झाकून ठेवले की कांदा पण चांगला मऊ होईल आणि सगळे मसाले व्यवस्थित शिजले जातील. आता आपले 10 मिनिटं झाले आहेत. याला मिक्स करून घेऊ. हे पहा, भाजीला पण कलर किती छान आला आहे. साधी कांदा भाजी खाऊन कंटाळा येतो. अशा पद्धतीने केलं तर आणखी 2 चपात्या जास्त खावं वाटते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मलाई प्याज भाजी खूप छान झाली आहे. आमच्या तर घरातील सर्वजण खूप आवडीने खाल्ले. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या